कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ. तर सकाळी सकाळी आज नाश्त्यामध्ये बनत आहेत इडली. जसं अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मी इडली बनवत आहे आणि चटणी पण बनलेली, सांबर पण मी बनवलं आणि दिवसभरासाठीच बनलेला आहे. आता एखादी सुकी भाजी आणि ज्वारीच्या भाकरी हे सगळं बनणार आहे. म्हणजे जे नाश्ता बनलेला आहे ते सकाळी सगळेजण खातात, पण बाबा नाश्ता वगैरे तितकं त्यांना म्हणजे आवड नाही आहे. हे थोडंसं खातात, पण ज्वारीची भाकर भाजी जे आपलं रोजचं साधं सिंपल जेवण आहे ना तेच लागतं, तर तेही मला बनवायचं आहे. पण अगोदर मी संग इकडे देवपूजा करत आहे. इडली काढून ठेवली थंड होण्यासाठी. थोडंसं थंड झाल्यानंतर छान निघतात. तर इकडे देवांना स्नान घातलेलं आहे. किचन काउंटवरतीच मी देवांना स्नान घालत असते, कारण खाली खूप पाणी होतं आणि एकदम रस्त्यात आहे ना, येता जाता पायधूळ पण पडते तिथं, म्हणून मला इथंच ठीक वाटतं. तर देवाचं पाणी अगोदर मी झाडांना ओतून आलेली आहे, म्हणजे पायधुळी तिकडे टाकत नाही किंवा बेसिंगमध्ये टाकत नाही. खूप साऱ्या ताईंना असं वाटतं की मी देव बेसिंगमध्ये ठेवते, त्यांना स्नान बेसिंगमध्ये घालते, तर तसं मी कधीच करत नाही. जे पाणी असतं ना देवांना स्नान घातलेलं ते मी झाडांना ओतून आलेले आहे आणि देवांच्या मूर्त्या छान पुसून मी ठेवलेल्या आहेत. म्हणजे आज ना कंटिन्यू होतच नाही, धावपळ खूप झाली माझी, इकडं थोडंसं तिकडं थोडंसं पळापळ झालेली आहे. तर असं सगळ्यांना वेळेत नाश्ता वगैरे देणं हे पण गरजेचं होतं. असं नाही की आपण एकच काम धरून बसू आणि बाकीचे सगळे उपाशी राहतील. तर इकडं इडली सगळी काढलेली आहे, बघू शकता. एकदम छान आणि सॉफ्ट अशी इडली बनलेली आहे आणि प्लेटाला अजिबात चिटकलेली नाही आहे. तर दुसरा बॅच मी बनत ठेवलेला आहे. तोपर्यंत मी दुसरी कामं आवरली आणि हे पण आता इडली वापरून तयार झालेली आहे. तर अगोदर तर मी काढून ठेवलं थोडा वेळ, म्हणजे छान गार झाल्यानंतरच व्यवस्थित काढता येतं. आणि 2 बॅचमध्ये भरपूर सारी इडली बनलेली आहेत. आणि इकडं देवांना पण मी हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे आणि इकडं देवांना मी देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे. एक वेळा मूर्त्या स्थापित केल्यानंतर हळद कुंकू लावायला गेले ना तर देवाच्या मूर्त्या पडायला लागतात, म्हणून मी अगोदरच त्यांना हळदी कुंकू चंदन वाहते आणि मग देवपाट्यावर विराजमान करते. तोपर्यंत दूध पण आलेलं आहे. जसं तुम्ही बघत आहात जास्त धावपळ होत आहे माझी, कंटिन्यू एकही काम होत नाही, थोडंसं तिकडं पळते थोडंसं इकडं पळते. तर असं होतं कधी कधी जेव्हा मी एकत्र सगळी कामं घेते तेव्हा. तर इकडं हे इडली पण छान थंड झालेली, तर सगळी मी काढून घेतली. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने ही इडली निघत आहेत, अजिबात प्लेटाला चिटकलेले नाही आहेत आणि खूप छान सॉफ्ट अशी इडली बनलेली आहे, जसं की तोंडात टाकताच विरघळणारी. तिकडे दूध गरम होत आहे तोपर्यंत जे थोडंफार बेटर राहिलेलं होतं, म्हणजे सगळे प्लेटामध्ये काही हे इडलीचं बेटर आलेलं नव्हतं, फक्त 2 प्लेटामध्ये मी इकडे घेतलं, बेटर संपलेलं आहे. आणखीन थोडंसं राहिलेलं आहे, फक्त 2च इडल्या इकडे बनणार. तर या प्लेटामध्ये काढून घेतलं आणि मी दोघा-तिघाच्या हिशोबानं हे बेटर बनवलं, म्हणजे तांदूळ भिजत घातलेले होते, कारण दिवसभर तर कोणी खाणार नाही, फक्त सकाळी नाश्त्याला हे बनत असतं, त्या हिशोबानंच मी थोडंसं केलेलं होतं. तर इकडं हे पण इडली मी बनत ठेवलेले आहेत आणि आता अगोदर जाऊन मी फुलं घेऊन येते. थोडासा लेट होतो, धावपळ होतच असते. जेव्हा आपण काहीतरी एक्स्ट्रा करत असलो ना त्यावेळी थोडासा लेट होतो, म्हणजे स्वयंपाक पण वेगळा नाश्ता पण वेगळा, त्यामध्येच थोडासा वेळ लागतो. आणि वेळ लागतो म्हणून जर आपण नाश्ता नाही बनवला तर कधी खाणार हा पण विचार येतो, म्हणून मी किती धावपळ झाली तर पण चालतं, पण मी बनवत असते. तर इकडं इडली पण हे बनत आहे आणि ही शेजाऱ्यांची मुलगी आलेली आहे, ताट होतं तिकडं, तर ते मी म्हणलं इडली बनवलेली आहे गरमागरम, ते पण घेऊन जा आणि दूध पण न्यायचं होतं तिला, तर तिच्यासाठी काही ग्लासात मी दूध काढून ठेवलेलं आहे आणि इडली पण इकडं दिलेली आहे गरमागरम. इडली सांबर आणि नारळाची चटणी मी बनवलेली आहे, तर तेच तिला म्हटलं गरमागरम घेऊन जा आणि नाश्ता कर. आणि हे पण येतील थोड्या वेळात, तर त्यांच्यासाठी पण मला टिफिन भरायचं आहे. परत बाबांचं हे आवरलेलंच आहे, सकाळी ना घाई गडबड होते, म्हणजे एक वेळचं जेवण होईपर्यंत अशी धावपळ सुरू असते माझी. तर दिलेले हिला पण. तर हीच आहे आजची ब्रेकफास्ट थाळी. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण ब्रेकफास्ट करायला. मला थोडासा लेट होतो, म्हणजे सकाळी बनवल्यानंतर गरमागरम तरी आपल्याला कधीच भेटत नाही. सगळ्या बायकांचं असंच आहे, सगळ्यांचं आवरायचं, सगळ्यांचं खाणं पिणं झालं, आपली थोडीफार कामं आवरली, पूजा वगैरे झाली की मग निवांत 9-10 वाजता आपल्याला कुठं नाश्ता भेटतो. तर ही कामं आवरतच होते तोपर्यंत पतिदेव आलेले आहेत. तर आता यांच्यासाठी टिफिन भरून देते. आणि पिशवीमध्ये काय आणले तर कपडे धुवायचे आणलेले आहेत. काल एका कार्यक्रमात गेलेले होते आणि ते कपडे चेंज करून तिथंच ठेवलेले होते, तर आत्ता घेऊन आलेले आहेत. तर ते कपडे मी नेऊन टाकलेले आहेत बाथरूममध्ये अगोदर. तर अधूनमधून ही छोटी मोठी कामं होतच असतात आपली, सांगून थोडं जमतं. किचनमध्ये अशी धावपळ असते ना की सतत करत जर कोणी आपल्याला विचारलं तर सांगता पण येणार नाही की आपण काय काय आवरलं दिवसभरामध्ये, अशी छोटी छोटी आपली कामं असतात. तर इकडं सांबर एका डब्यामध्ये चटणी दिली आहे. तसं तर 3 डब्याचं हे टिफिन आहे, पण इडली यामध्ये येणार नाही, थोडीशी येणार आहे, म्हणून मी काय केलं, एक डब्बा रिकामाच दिलेला आहे, बाकीचे 2 डब्यामध्ये एकात चटणी एकात सांबर दिलेलं आहे आणि
एक डब्बा रिकामाच मी टिफिनला लावलेला आहे, कारण इडली मी दुसऱ्या डब्यात देणार आहे, कारण ही छोटासा आहे, यामध्ये जास्त इडली येणार नाही आहेत आणि दोघांच्या हिशोबाने मी देत आहे. एकट्यासाठी ठीक आहे टिफिन, पण दोघांसाठी यामध्ये पुरणार नाही आहे. तर इकडं ही मोठा डब्बा मी घेतलेला आहे आणि यामध्ये इडली दिलेली आहे. छान गरम पण राहते, म्हणजे हा डब्बा छान पॅकबंद आहे म्हणून जास्त वेळ गरम पण राहते आणि छान सॉफ्ट बनवून राहते. असं नाही की आता नेल्यानंतर पटकन हे नाश्ता करतात, जर कामं आली तर मग हे असंच राहून जातं आणि कधी कधी खूप लेट होतो, 10-11 पण वाजतात त्यांना नाश्ता करण्यासाठी. म्हणून मी थोडंसं अशा पद्धतीने पॅकिंग करते, म्हणजे टिफिन पण एका कवरमध्ये, परत पिशवीमध्ये, म्हणजे काही सांडा लवंडाई होऊ नये, कारण बाईकवर जातात ना, घाई गडबड खूप असते, मग त्या नादामध्ये सांडा लवंडा होतच असतो. जी चटणी आणि सांबार दिली ते एकत्रच होतं, म्हणून अशा पद्धतीने मी पॅक करून देते. तर आता ही शेवटचा जी बॅच ठेवलेला होता इडलीचा, ते पण आता इडली वापरलेले आहेत तर काढून घेऊया. तर इडली बनलेली आहे, आता पटकन मी फुलं घेऊन येते आणि पूजा करते. दूध पण गरम झालेलं आहे, तर आता बनत आहे माझ्यासाठी इकडे चहा, म्हणजे दूध आल्यानंतर एक वेळा मी चहा बनवून घेते, म्हणजे ताज्या दुधाचा चहा, म्हणजे एक सवय झालेली आहे. अगोदर चहा पिते आणि मग बाकीची कामं मी आवरत असते. जोपर्यंत दूध येत नाही तोपर्यंत मला चहाची आठवण पण येत नाही, पण दूध आल्यानंतर गरम करायला ठेवते आणि चहा बनत असतो. चहा घेऊन परत मी फुल एनर्जीसोबत कामाला सुरुवात करते. तर इकडे बघू शकता ही पण इडली खूप छान बनलेली आहे, छान सॉफ्ट. तर यांचं टिफिन भरलेलं आहे, तर तेच मुलं टिफिन भरून ठेवलेलं आहे. तर आता घेऊन जात आहेत पतिदेव, आणि बाबांचं पण आवरलेलंच आहे आणि इडलीवरती तरी जमणार नाही आहे त्यांना. तर संग मी जेवायची भाकरी बनवते, पण अगोदर मी देवपूजा पूर्ण करते, कारण सगळं धावपळीमध्ये अर्धवट कामं होत आहेत, पण सगळं वेळेत करणंही गरजेचं आहे ना. असं नाही की उठल्यानंतर अगोदर आपली जी रेग्युलर कामं आहे, जी रेग्युलर रुटीन आहे तसं आपण केलो ना, काय होतं, उपाशी राहतात मग सगळेजण. तर सगळ्यांचाच विचार करायचा असतो, पूजा पण करायची आहे आणि सगळ्यांचं खाणंपिणंही बघायचं असतं. तर इकडं अगोदर मी चहा घेते. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करताय, या सगळेजण मॉर्निंगचा दुसऱ्या वेळेचा चहा घ्यायला, हे दुसरी वेळ आहे चहाची माझी. तर चहा पिऊन झालेला आहे आणि फुलं घेऊन आले, आता निवांत देवपूजा करते. तर देवांना फुलं वाहिलेली आहेत आणि दीप प्रज्वलित केला आणि धूप मी डब्यात भरून ठेवलेले यावेळेस तुम्ही बघू शकता. नाहीतर काय होतं, पॉकेटामध्ये होते आणि ते पॉकेट ओपन केलं की धूप हाडकून जातो, ते हवा लागल्यामुळे, आणि ती नंतर व्यवस्थित चालतच नव्हती, म्हणून मी यावेळेस डब्यात भरून ठेवलेले, छान पॅकबंद करून ठेवलेले, म्हणजे हवा लागणार नाही. तर इकडे धूप मी अगोदरची जी काढून ठेवलेली होती ना, ती थोडीशी हडकल्यासारखी झालेली आहे, तर तीच धूप लावली, पण जास्त वेळ ती चाललीच नव्हती, अधूनमधून बंद होत होती, परत मी लावत होते. तर इकडे धूप ओवाळून घेतली, घंटा वाजवून घेतलेला आहे, देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले. थोडासा लेट झाला काही हरकत नाही, पण खूप छान मनाला एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता असते पूजा झाल्यानंतर. त्यानंतर आणखीन थोडासा चहा बनलेला आहे. तुम्ही म्हणसाल ताई किती वेळा चहा बनवते, तर नाश्ता करायचं मूडच नव्हतं माझं, म्हटलं चहा घेऊन परत कामाला लागूया. तर चहा आणि टोस्ट मी घेतलेलं होतं खाण्यासाठी. खाऊन पिऊन झाल्यानंतर खूप जास्त भांडी झालेली होती, कारण इडली वगैरे बनलेली होती ना, त्यामुळे भांडे पण तसेच झालेले होते. तर अगोदर सगळे भांडे घासून किचन मी स्वच्छ करून घेतली, कपडे भिजत घातलेले आहेत. टाईम सांगितलं आता सकाळचे 11 वाजलेले आहेत. तर आता मी करत आहे नाश्ता. तर इकडं मस्त असं सांबार बनलेलं आहे, छान अशी इडली बनलेली आहे, छान सॉफ्ट, पण गरम आपल्याला भेटत नाही, जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे, लेट होतो, कारण कामं पण आवरायची असतात. चटणी काही तितकी मला आवडत नाही, कारण आवडते खाण्यासाठी, पण नंतर ढेकर येते म्हणून मी चटणी घेतलेली नाही आहे. तर खाणं पिणं माझं झालेलं आहे, पोटपूजा झालेली आहे. आता मी कपडे धुवायला जात आहे बाहेर. तर कपडे सगळे मी अगोदरच भिजत घातलेले होते, तर कपडे पण आज थोडेसे जास्त आहेत आणि आजकाल कपडे मी मशीनला लावत नाही आहे, कारण कामं तरी काय आहेत ना. आता दीपक दिनेश गेल्यापासून खूप असं वाटतं ना की वेळ जात नाही, दिवस मोठा झालेला आहे असं वाटतं मला. तर कामामध्येच आपला वेळ गेलेला ठीक आहे. बाबा इथंच बसून काहीतरी ते तोडण्याचं काम करत आहेत, म्हणजे कुऱ्हाड जे असते ना त्याला दांडा घालायचा असतो, तर ते दांडा वगैरे ते तोडत बसलेले बाबा, म्हणजे कुऱ्हाडीला नवीन दांडा घालत आहेत, तेच तोडण्याचं काम बाबांचं चाललेलं आहे. मी कपडे धुलेले आहेत आणि 2-3 पाण्यामध्ये इथं सगळे कपडे पिळून ग्रिलवरती ठेवलेले आहे, जे हे एक्स्ट्रा पाणी आहे ते निचरा होत राहील. आणि गेट बंद केलेलं आहे, कारण खूप हवा असते आणि त्यानं गेट खूप आदळतं, त्यामुळे मी ते अगोदर बंद करते. मी मध्ये असो किंवा बाहेर असो, गेट हे बंदच असतं. तर आता कपड्यातलं सगळं पाणी निचरा झालेलं आहे, छान झटकून इकडे कपडे मी हाडकू घातलेले आहेत आणि जे हे कपडे सगळे उलटे करून टाकले आहेत, म्हणजे यानं काय होतं, कलर चेंज होत नाही कपड्यांचा.
म्हणजे उन्हानं कपडे जे आहेत ना पांढरे पडतात म्हणून उलटे करून टाकायचे. तर सगळे कपडे उन्हाला टाकले आणि 2-2 चिमटे लावलेत, म्हणजे हवा कितीही आली तर कपडे उडू नये, नाहीतर खूप भयानक हवा असते. आणि बाबांचं पिण्याचं पाणी संपलेलं आहे, तर हे गंज मी स्वच्छ करून घेतला अगोदर आणि त्यामध्ये आयुर्वेदिक काड्या टाकल्या आणि पाणी वतलेलं आहे. आणि या पाण्याला एक उकळी येईपर्यंत गरम करायचं आहे. म्हणजे बाबा हे असंच पाणी पित असतात, असं नॉर्मल पाणी पित नाही आहेत. पाणी ठेवलेलं आहे, पाणी तिकडं गरम होत आहे आणि भात पण संपलेला आहे जे सकाळी मी केलेला होता. तर मला आता भात पण बनत ठेवायचं आहे, पण अगोदर मी इकडे घेतलेलं आहे पाणी आणि लिक्विड टाकून घेतलेलं आहे. आणि यामध्ये कपडा टाकून हातानं मी फरशी पुसणार आहे, मॉपनं पुसणार नाही. मॉपनं काय होतं ना, खडी थांबून आपण पूर्ण घर स्वच्छ करतो, पण साईडला कुठेही आपला हात जात नाही, कडाकोपऱ्याला कुठेही हात जात नाही. जसं खिडक्या आहेत, सोप्याच्या खालच्या साईडला व्यवस्थित पुसता येत नाही, तिथं पण जाळी किडे वगैरे येत आहेत. परत फर्निचर आहे, खिडक्या आहेत, कुठंही आपला हात जात नाही, म्हणून मी हातानं फरशी पुसत आहे. तर असं अगोदर मी इकडं भात बनत ठेवते. तांदूळ घेतलेले 2-3 पाण्यात तांदूळ स्वच्छ धुवले आणि हे बाबांचं पाणी पण आता उकळलेलं आहे. तर भातामध्ये इकडं चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तूप टाकून मी भात बनत ठेवते आणि भात छान होतो, म्हणजे छान सॉफ्ट पण होतो आणि खाण्यासाठी म्हणजे टेस्ट छान लागतो. म्हणून मी इथं 2 चमचे तूप पण टाकलेलं आहे आणि भात बनत ठेवूया. हवा असल्यामुळे ना ते एका साईडला जात होतं, तरी पण मी म्हणजे गॅसच्या एका साईडला होत आहे, कारण हवा समोर असं तरी हवा मला लागत नाही, खूप घाम येतो, पण गॅसला कुठून हवा लागते काय माहिती, असं होतं. म्हणून मला गेट बंदच ठेवावं लागतं, नाही तरी मी किचनचं दारच बंद करते. तर इकडं काही काल लिक्विड वगैरे आणलेलं होतं जे गॅरेजमध्ये लागणार होतं, ते पण आणून इथंच ठेवला. खूप पसारा ठेवलेला होता, ते अगोदर मी सगळा पसारा उचलला. फर्निचरवरती जे दिसलं हातामध्ये ते आणून ठेवत असतात, तर अगोदर सगळं काढून मी रिकामं करून घेतलेलं आहे. आणि आता फरशी पुसून घेऊया. बाकीची सगळी कामं आवरलेले, सगळ्या कामापासून फ्री झाले. आता ही दुपारची वेळ आहे, म्हणजे दुपारचे 12-12:30 वाजलेले आहेत. आता थोड्या वेळात टिफिन पण न्यायला येते दुपारचं हे, तोपर्यंत ही बाकीची कामं सगळी आवरून घेते. अगोदर तर मी टी व्ही ऑन केली. टी व्ही ही माझी साथीदार आहे. टी व्ही बंद असलं ना मला पण करमत नाही, तर टी व्ही गुणगुण करत असते आणि मला पण छान वाटतं. तर अगोदर तर सोफ्याचे सगळे कवर झटकून मी अंतरलेले आहेत. हे तर दिवसातनं 2-3 वेळा होतं. आणि टी टेबल स्वच्छ पुसून घेतलं लिक्विडच्या पाण्यानं, खिडक्या पुसून घेतल्या, फर्निचर मी वरून पुसून घेतलेलं आहे. म्हणजे सगळं काढून पुसल्यानंतर पूर्ण एक दिवस जातो, तर वरच्यावर अशी साफसफाई होतच असते, कारण हलकीशी धूळ येतच असते. जेव्हा मी फरशी पुसते ना अशा पद्धतीने मी पुसून घेते, स्वच्छ पण राहतं आणि जास्त कामाचा लोड येत नाही आपल्याला. तर इकडं फर्निचर मी पुसून घेतलेलं आहे. तर हातानं पुसण्याचा हाच फायदा आहे, कडी कोपऱ्याला आपला हात जातो आणि सगळं स्वच्छ होतं आणि छान पण वाटतं. फरशी पुसल्यानंतर इतकं छान वाटतं ना की घर भरून लोळावं असं वाटतं. तर इकडं झालेलं आहे सगळं पुसून. आता इकडची ही 2 सोफे मी व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत. म्हणजे खालच्या साईडला ना जाळी होते, धुरळा खूप जमत आहे, तिकडं नजर जात नाही, आपला हात जात नाही, त्यामुळे तसं होत असतं. म्हणून मी हातानं फरशी पुसल्यामुळे ते पण सगळं स्वच्छ होत आहे. तर आता फरशी पुसून घ्यायला सुरुवात करूया. फॅन पण ऑन केलेला आहे, तरी पण बघू शकता तुम्ही, अंदाज लावू शकता, पडदा खूप उडत आहे ना, हवा खूप भयानक आहे यावेळेस आणि छान वाटते थंड, पण काही राहत नाही, सगळ्या वस्तू उडून जात आहेत समोर जे ठेवलेल्या आहेत त्यामुळे. तर इकडं सगळंच पुसून झालेलं आहे. आता बेडरूम, किचन रूम, परत इकडची रूम. तर हातानं पुसल्यानंतर पूर्ण 1 तास मला लागत आहे पूर्ण घर पुसण्यासाठी, कारण इकडं तिकडं सगळीकडेच पुसायचं असं ना, असं नाही की फक्त फरशीच आपण पुसतो, त्यामुळे वेळ थोडासा जास्त लागतो. वेळ लागला काही हरकत नाही, पण सगळे घर छान स्वच्छ होतात, सगळीकडे कोपऱ्याला आपला हात जातो. असं म्हणतात ना, जिथं हात फिरे तिथं लक्ष्मी फिरे. तर इकडची आहे मी खिडक्या पुसून घेतल्या, आरसा पुसून घेतलेला आहे, लिक्विडच्या पाण्यात सगळं मी पुसून घेतलेलं आहे. आणि ही अलमारी पण इथं तरी थोडंसं पसारा आहेच आहे, तरी पण सगळ्या सरकावून मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. तर झालेल्या अलमाऱ्या वगैरे पुसून आता पटकन फरशी पुसून घेते. आणि तिकडची रूम राहिलेली आहे, तिकडे थोडासा वेळ लागेल खिडक्या वगैरे सगळं पुसण्यासाठी. तर झालेले सगळं पुसून वगैरे इकडची रूम आता तिकडची पुसून घेते, तोपर्यंत भात पण बनेल आणि दुपारचं टिफिन पण मला भरून द्यायचं आहे, थोड्या वेळात येतील हे. पाणी पण 2 वेळा चेंज केले, तरी पण खूप घाण दिसत आहे ना, खूप धूळ येते, त्यामुळे ना खूप घाण होत आहे पाणी. म्हणजे 2 वेळा मी पाणी चेंज केलं आणि तेव्हा मी पुसायला घेतलेली होती इकडची रूम. इकडं वाईट फरशी आहे ना, त्यामुळे पाणी मी चेंज करूनच घेतलेलं आहे. आणि अगोदर इकडच्या पण खिडक्या मी पुसलेल्या आहेत. आणि कांदे निवडण्याचं मुहूर्त आणखीन लागले नाही. इकडच्या रूममध्ये मी कांदे टाकले आहेत किचनमध्ये, तर ते कांदे ना मला निवडायचे आहेत, खूप दिवस झाले ही कामं माझी पेंडिंग आहेत. तर इकडं व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे ताईंनो. तर व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगा, आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे, कमेंटमुळे मी खूप मोटिवेट होते, तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तर इकडची रूम पुसून झालेली आहे. आता नंबर आहे किचनचा. किचन मी शेवटला पुसत असते.
तर किचनही मी पुसून घेते, बकेट वगैरे सगळं स्वच्छ धुवून ठेवते. तितक्यात एक ताई आलेल्या होत्या, तर सगळं पुसून झाल्यानंतर थोड्या वेळ मी त्यांच्याशीच बोलत बसली आणि आता थोड्या वेळ मी बसले, थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे खाण्यासाठी घेतलेले होते. तर खाऊन पिऊन झालं आणि थोडंसं असंच बसले होते. थोड्या वेळानं पाऊस सुरू झालेला, इतकं जोरदार पाऊस आहे ना, हवा तरी भयानक होतीच होती, त्यामध्ये इतका जोरदार पाऊस की सगळं उडायला लागलेलं होतं. पावसापेक्षा जास्त हवाच खूप जास्त होती, खूप भयानक पाऊस पडलेला आहे आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेले आहे. थोडंसं थंड पण वाटत आहे, खूप गरमी होत होती. आता पावसाची गरज पण होती आणि छान वाटत आहे. सगळ्या झाडांना पण पाणी झालेलं आहे, छान सगळे झाडं हसत आहेत.